नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत कळसूबाई ट्रेकला. आमचा ट्रेक रात्रीचा होता कारण आम्हाला बघायचं होतं सनराईज. तर आमचा प्रवास सुरू झाला मुंबई की आन बाण शान वडापाव पास. ट्रेनमध्ये कंटाळा आला म्हणून जाहिरात बघत बसलो. शेवटी 1 तासाने दादर स्टेशन आलं. तिथून आम्ही पकडली CSMT ची ट्रेन. तर झालं मित्रांनो असं, जी ट्रेन आम्ही CSMT वरनं पकडली तीच कसाऱ्याला जाणार होती आणि आम्हाला तीच पकडायची होती. बघितलात किती लकी आहोत आम्ही. मग शेवटी टंगळ मंगळ करत मजा मस्ती करत आलो कसारा स्टेशन. तिथे आम्ही भेटलो आमच्या कळसूबाई ट्रेकच्या गाईडला. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सेफ्टी प्रिकॉशन सांगितले. मग आम्हाला दिले हे बॅचेस, हे पहा. मग आमचा प्रवास सुरू झाला कळसूबाई ट्रॅकचा. तिकडनं आमची होती गाडी जी आम्हाला कळसूबाई ट्रॅकपर्यंत पोहोचवणार होती. पण चढण्यासाठी हवी होती ताकद आणि ताकदीसाठी हवं होतं जेवण. खूप भूक लागलेली म्हणून आम्ही गेलो हॉटेलमध्ये. तिकडे आम्ही पनीरची भाजी, 2 रोट्या, कोंबल्या घ्या आणि परत निघालो प्रवासाला. गाडी सुरू होताच बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाची सुरुवात केली. तर थोडं फ्रेश बिश होऊन आम्ही सुरुवात केली ट्रेकिंगला. मित्रांनो, अंधारात शूट तरी करणार काय दिसतच नव्हतं. जाऊ द्या, तुम्हाला डायरेक्ट टॉपवरती नेतो. फायनली 3 तासांनी आपण आलो टॉपला. टॉपवरती इतकी थंडी बेकार होती की आम्ही कुडकुडत होतो अक्षरशः. मग आम्ही आई कळसूबाईचं दर्शन घेतलं. मग वाट पाहत बसलो तर फक्त सनराईजची. शेवटी तो क्षण आला तर सूर्यच दिसला नाही. मूड ऑफ झाला यार. पण ते म्हणतात ना, मेहनत का फल मीठा होता है, तसंच झालं. सूर्याने फायनली दर्शन दिले. थोडे फोटो बिटो काढून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पाय दुखत होते पण खूप मजा आली. तर मित्रांनो, छोटासा संदेश होता. इथे आल्यावरती प्लीज कचरा करू नका. प्लास्टिकची बॉटल, चिपचे पॅकेट्स हे डोंगरावर नाही तर तुमच्या बॅगेत भरा आणि खाली जाऊन कचरा डब्यात फेकून द्या. सिम्पल. निसर्ग हा आपला आहे आणि त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी माझा शॉर्ट व्लॉग इथे संपवत आहे. कसा तुम्हाला आमचा प्रवास वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.